नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन. 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यात महिला अत्याचाराचे सत्र सुरूच. अल्पवयीन बहिणींची हत्या, विनयभंगाच्या अनेक घटना. धाराशिवमध्ये सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, गाडीवर पेट्रोल टाकून गाडी फोडली. आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीच्या अप्पर पोलीस महासंचालकांची बीडमध्ये बैठक. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय. रात्री 8:06 त्यांना दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे आणण्यात आलं होतं. ते घरीच बेशुद्ध पडले होते. रुग्णालयाच्या बुलेटिननुसार त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं असता त्यांनी रात्री 9:51 अखेरचा श्वास घेतलाय. केंद्र सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करत आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग मिळण्याचे संकेत सीआयडी कडून मिळत आहेत. गुरुवारी पुणे येथील सीआयडी विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांनी केज येथील शासकीय विश्रामगृहावर सीआयडी उपमहानिरीक्षक बसवराज तेली आणि पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्यासोबत बैठक घेतली. अप्पर पोलीस महासंचालक बोरुडे यांनी तब्बल 4 तास थांबून या गुन्ह्यासंदर्भात माहिती आणि चर्चा घेतल्याचं कळतंय. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यावर 24 डिसेंबरपासून जमा व्हायला सुरुवात झाली असून ज्या महिलांनी जुलै ते ऑगस्ट दरम्यान अर्ज भरले आहे त्यांना पहिला लाभ मिळणार आहे, तर उर्वरित महिलांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळेल. डिसेंबर अखेर महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहिणीचा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. मात्र सरकार स्थापनेला उशीर झाल्याने हा हप्ता आता उशिराने मिळतोय. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असतानाच मुलींवरील अत्याचाराचे सत्र पुण्यात कायम राहिले. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये हॉटेलमधील एका वेटरने 8 आणि 9 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा आणि दोघींचेही मृतदेह 2 दिवस पाण्याच्या बॅरलमध्ये लपवून ठेवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. तर दुसरीकडे लोणावळ्याजवळील विसापूर किल्ल्यावर एका पोलिसानेच मद्यधुंद अवस्थेत एका चिमुरडीशी लैंगिक चाळे केल्याच्या घटनेने संतापाची लाट पसरली. अशा लोकांना फाशी द्यावी अशी मागणी महिला वर्गाकडून करण्यात येते. युगेंद्र पवार यांनी रिकाउंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं, म्हणून मी त्यांना अर्ज माघारी घ्यायला लावलं असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. ईव्हीएमवर लोकांनी शंका घेतली आहे, पण मी 4 वेळा ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानावर निवडून आली असल्यामुळं आता मी कसं म्हणणार की ईव्हीएममध्ये घोटाळा आहे. पण लोकांची मागणी असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला काय हरकत आहे असा प्रश्न विचारत लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. पक्ष मी एका कॅन्डिडेट बद्दल बोलत होते. युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं. तर म्हणून मी त्याला सांगितलं की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा आणि तो त्यांनी घेतला. आणि बाकीच्या ठिकाणी ज्या म्हणजे काल मी सचिन दोडकेंबद्दलही बोलले. काल सचिन दोडके होते त्या प्रेसला. त्यामुळे सचिन दोडके अनेक ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की आम्ही मतदान केलं पण ते पडलं नाही. मी स्वतः ईव्हीएमवर निवडून 1 नाही 4 वेळा आलेले. त्यामुळे मी कसं म्हणणार ईव्हीएमवर घोटाळा आहे. पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम नसेल तर त्या वोटर्स लिस्टमध्ये अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केले. तर मला असं वाटतं जर कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो तर मग ईव्हीएमवर काय किंवा बॅलेटवर काय अडचण काय. त्याच्यामुळे जर हट्ट कशात आहे, जर लोकांच्या भावना असेल की आपण बॅलेट पेपरवर अडचण काय. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे
मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. राज्याचे नवनिर्वाचित परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर बस स्थानकांना भेटी देण्यास सुरुवात केली असून त्यांनी काल रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि खोपोली बस स्थानकाची पाहणी करून तेथील बस सेवा, कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत माहिती घेतली. येथील प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आणि महिला विश्रांती कक्षाच्या दर्जा उंचावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सूचना केल्या. जालन्याचा महापौर भाजपचाच होणार असल्याचं मत भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलंय. जालन्याच्या महापौर पदावर शिवसेनेनंतर आता भाजपाने दावा केलाय. वर जे निर्णय होतील त्या पद्धतीने खालच्या पातळीवर निर्णय होतील अशी प्रतिक्रिया दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढणार का या प्रश्नांवर बोलताना दिली. बीड जिल्ह्यातील म्हस्साजोग येथील सरपंच देशमुख यांचे प्रकरण ताजे असतानाच धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगावचे सरपंच नामदेव निकम यांच्या गाडीवर काल रात्री अज्ञात 2 तरुणांनी पेट्रोल टाकून गाडी फोडली. तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ माजली. मेसाई जवळगाव येथील ग्रामस्थांनी पवनचक्कीचे काम थांबवल्याच्या वादावरून कंपनीच्या जवळपास 70 ते 80 गुंडांनी मेसाई जवळगाव येथे दहशत निर्माण केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होते. परीक्षेत गुण वाढवून देतो असं म्हणत प्राचार्याने विद्यार्थिनींना व्हॉट्सअपद्वारे अश्लील मेसेज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यातील शासकीय महिला नर्सिंग कॉलेजमध्ये घडलाय. विद्यार्थिनीने ही घटना आपल्या पालकांना सांगितल्यानंतर संतप्त पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित प्राचार्य किरण मुरकुट यांना जाब विचारत चांगला चोप दिल्याचं पाहायला मिळालं. हा प्रकार 5 ते 6 मुलींच्या सोबत घडला असून पोलिसांनी या प्राचार्याला ताब्यात घेतलाय. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आता पोलीस करतायत. सोबत सरांचं वागणुकीत थोडी टॉर्चर करण्यात आलं. किरण मुरकुट सर, प्रशिक्षण केंद्र भंडारा इथले गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सर होते. त्यांनी माझ्यासोबत थोडं बोलण्याच्या वागणुकीवर उद्धट शब्दामध्ये माझ्यासोबत त्यांनी बिहेवियर केलं. आपलं काय बोलले नेमके तुमच्यासोबत? सर मला स्टार्टिंगला म्हणजे मी सरांच्या थोडं कॉन्टॅक्टमध्ये होतीच नाही, पण सरांचं अचानक मला 8/11/2024 मला मेसेज आला. रात्रीचं 9:45 मेसेज आलं की तुमचे 5 लोकांचे पेपर कसं गेले. मी सरांना म्हटलं 5 लोकांचं मला नाही माहिती सर, पण माझे तेवढे बरोबर नाही गेले सर पेपर असं म्हटले. तर सर म्हणाले अरे यार असे बोलले. अरे यार म्हटले. मग मी म्हटली सर आणखी दुसरा चान्स आहे का. सर म्हणाले तुझं म्हणणं काय आहे, तुझं म्हणणं काय. मी म्हटली काय सर तुझं म्हणणं काय सर तुम्ही सांगा म्हटली. सर मग काहीच ना सांगितलं आणि सर नाही का दुसऱ्या शब्दावर आपले आले, उद्धट लँग्वेजमध्ये आले सर. तर मी सरांचे फक्त मेसेज सीन करून ठेवले आणि स्क्रीनशॉट घेतली. नंतर मी बघितलंच नाही. काय मेसेज करायची सर? सरांनी म्हटलं मला तू येऊन एकांतमध्ये भेट, मी जसं बोलणार तसं करावं लागेल. तुझं पेपर तुला काढायचं आहे ना, जसं म्हणणार मला माझ्यासोबत तुला तसं करावं लागेल. आता छोटी आहे का तुला समजत नाही तर. आणि सर मला म्हटले की तू जाऊन आपली ओपनवाली पिंक मला सेंड कर. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा,
संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटीचा सामना मेलबर्न येथे खेळवला जात असून बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेट संघ मैदानात काळी पट्टी बांधून उतरला होता. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर शोककळा पसरली असून त्यांनी हातावर काळी पट्टी बांधून आपला शोक याद्वारे व्यक्त केला. राजगुरुनगर या ठिकाणी गोसावी समाजातील 2 चिमुकल्यांवर एका नराधमाने बलात्कार करून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी गोसावी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी गोसावी समाजाकडून होत आहे. राजगुरुनगर या ठिकाणी 5 लाख गोसावी समाज येऊन आंदोलन करणार असल्याचं समाजाकडून सांगण्यात आलं. काय तुमची मागणी आहे? आमच्या विमुक्त जातील भटक्या जमाती समाजातील जे 5.5 करोड गोसावी समाज ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या समाजाच्या आमच्या 2 महिला बहिणी जे की कार्तिका आणि दुर्वा. तर दुर्वा दिदी काल आमचे हे 2 लेकरं काल खेळत असताना काय नराधमाने काल त्याच्यावर रेप करून त्यांचं हत्या करून त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं. अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही. आमची मागणी अशी आहे की आरोपीला तुम्ही अरेस्ट केलं 24 तासात, चांगली गोष्ट आहे, पोलीस प्रशासनाचं अभिनंदन, पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा. तुम्ही हैदराबाद पॅटर्न खेडमध्ये राबवा. महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल, त्यामुळे त्याचं जागेवर एन्काउंटर करा. तोपर्यंत हा भटक्यामुक्त समाज मागे हटणार नाही. आमची मागणी अशी आहे की 1 लाखापेक्षा जास्त भटक्यामुक्त समाजावर अन्याय झाला आहे. मग तुम्ही ते राईनपाड्याचे केसेस आहे का, मोहिनी जाधवची केसेस आहे का, तेजस बीसीचं केसेस आहे का, किंवा भोसरीमध्ये आता मध्यंतरी आमच्या मुलीवर रेप झाला होता त्याचं केसेस आहे का. 1 लाख केसेस असे आहेत सर की त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही भेटला. म्हणून आमची मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी आहे की महाराष्ट्रात 4.5 करोडपेक्षा जास्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज राहतो, पण त्याच्यामध्ये 5.5 करोड पूर्ण इंडियामध्ये गोसावी समाज राहतो. हा भिक्षा करणारा समाज, हा मागत पण करून करणारा समाज, मोलमजुरी करून जगणारा समाज, या समाजावर पालावर झोपडीवर अन्याय अत्याचार होतोय. त्यामुळे तुम्ही एक निर्णय घ्या. आम्ही तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही पॉलिसी मेकिंग आहात आणि पॉलिसी मेकिंग मध्ये तुम्ही एक निर्णय घ्या की भटक्या मुक्तांना अॅट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा भेटला पाहिजे. मग त्या संरक्षण कायद्यासाठी तुम्ही समिती नेमा. मग इथल्या आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारावा ना. म्हणजे इथल्या आमदारांना आम्ही मतदान केलंय, कशाच्या बेसवर केलंय की बाबा आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये ठेवा. 24 तास उठून गेले इथले आमदार, इथले खासदार अमोल कोल्हे साहेब, पालकमंत्री साहेब, इथले पुणे जिल्ह्याचे आमदार, कुणीच इथं पीडित कुटुंबाला भेटत नाही. मग हे जर परिवार जर वरिष्ठ जातीचं असतं तर या परिवाराला लगेच भेटायला आले असते. मग आम्ही गरीब लोक आहेत, त्यामुळे आमची मागणी अशी आहे की तुम्ही अॅट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा आम्हाला द्यावा. राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत विमुक्त मंत्री वेलफेअर बोर्ड बनवलेला आहे. त्या बोर्डाला जो चेअरमॅन आहे आणि महाराष्ट्राला सदस्य दिला, त्या सदस्याचं काम आहे की भटक्या मुक्तांवर कुठं अन्याय होत असेल तर ती रिपोर्ट सेंटरला. बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना जळगावच्या वाळू माफियांबाबत विचारले असता फडणवीस यांनी महसूल मंत्री माझ्यासोबत आहेत असं म्हणत उत्तर देणं टाळलं. निश्चितपणे स्मिताताई आमच्या जुन्या सहकारी आहेत. पक्षाच्या खासदार तर आहेतच, पण वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी सोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे, आमच्याच घरचा कार्यक्रम आहे, म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत.
पहिल्या दिवशीच सांगितलं, बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीच दादागिरी चालू देणार नाही. जळगावमधील भडगाव तालुक्यातील सावदा शिवारातील वडिलोपार्जित शेतजमिनीवरील बहिणीचे हक्क सोड पत्राची नोंद करण्यासाठी आणि 7/12 उतारे देण्याच्या मोबदल्यात 4,000 रुपयांची लाच मागून तडजोडी अंतर्गत 3,000 रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून भडगाव तालुक्यातील पिंपरी हाट येथील तलाठी विलास शेळके आणि एका व्यक्तीविरोधात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.